आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे। चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे। सुरू करूया मेष राशीपासून। अपेक्षित मातांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे। शक्य झाल्यास धूम्रपान करणाऱ्या आपल्या मित्रासोबत थांबणे टाळा। तुमच्या होणाऱ्या बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो। इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील, उत्तम नशीब फळफळेल आणि पूर्वीच्या दिवसांमध्ये केलेली मेहनत फळाला येईल। आता गरजेच्या नसलेल्या वस्तूंवर पैसे खर्च करून तुम्ही जोडीदाराला अस्वस्थ कराल। तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहे की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल। कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल। गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ खराब कराल। तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल। उपाय: नेहमी आपल्या शरीरावर आणि आपल्या वॉलेटमध्ये कापडाचा पिवळा तुकडा ठेवा। पिवळा रंग एक चांगला मूड वाढवणारा आहे। आता पुढची रास वृषभ रास। पत्नी तुम्हाला आनंदी करील। आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहे। घरामध्ये तुमची मुलं तुमच्या समोर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण करतील। कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पहा। तुमचे दैवी आणि अप्रश्नांकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे। स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे, धावपळीचे बनेल। आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। लक्षात ठेवा की घरी तुमची कुणी वाट पाहत आहे, ज्याला तुमची अत्यंत आवश्यकता आहे। तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल। उपाय: मांस, दारू आणि अन्य तामसिक गोष्टींचा त्याग केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहते। आता पुढची रास मिथुन रास। तुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका, नाहीतर तो मानसिक आजार बनेल। दानशूर कार्यात स्वतःला झोकून द्या व त्यायोगे नकारात्मक विचारावर मात करा। त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल। जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते। संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होईल। आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा। आजची सायंकाळ रोमॅन्टिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा। तुम्ही विनयशीलपणे आणि मदतीच्या भूमिकेतून वागलात तर तुमच्या भागीदाराकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल। विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकतात। थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल। उपाय: चॉकलेट, गोळ्या आणि सफेद मिठाई तरुण मुलींना वाटा, याने आर्थिक स्थिती चांगली राहील। आता पुढची रास कर्क रास। आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा। आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे। सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात, त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे। आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल। दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल। आपल्या कुटुंबियांबद्दल कायम आपुलकीने वागा। त्यांच्यासोबत प्रेमाचे आनंदाचे 4 क्षण व्यतीत करा। तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल। तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल। व्यावसायिकांना चांगला दिवस। अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे। जे लोक घरापासून बाहेर राहतात, आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील। आज सकाळी तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट मिळेल ज्याने तुमचा दिवस आनंदी होऊन जाईल। उपाय: कौटुंबिक सदस्यांमधील सकारात्मक भावना वाढवण्यासाठी दूध, खडीसाखर आणि सफेद गुलाब कोणत्याही पवित्र ठिकाणी अर्पण करा। आता पुढची रास सिंह रास। आज तुम्ही करमणुकीत रमाल। क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल। आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकतात।
तुमच्या जवळील अनुकंपेचा गुण आणि समजूतदारपणा याची गोमटी फळे मिळतील. परंतु घाईघाईत घेतलेल्या निर्णयांमुळे दबाव येणार नाही याची काळजी घ्या. अनपेक्षित प्रियाराधन करण्याकडे कल राहील. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्या जवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरू करणार आहात. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. उपाय: सोन्याची चैन जी पोटापर्यंत स्पर्श करते ती घातल्याने आरोग्यासाठी चांगले आहे. आता पुढची रास कन्या रास. काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल, पण त्यामुळे तुम्ही कोसळून जाता. अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. ही माघार तुम्ही खुणेच्या दगडाप्रमाणे लक्षात ठेवा. या कठीण प्रसंगी नातेवाईक देखील तुम्हास मदत करतील. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धन लाभ होऊ शकतो. तुमच्या प्रतिष्ठेमध्ये आणखी मानाचा तुरा खोवला गेल्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नीतिधैर्य उंचावेल. इतरांसाठी आदर्शवत ठरण्यासाठी तुम्ही मेहनत करा. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्नसेवनाचा आनंद लुटा. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल जे अविस्मरणीय असेल. उपाय: कच्ची हळद, केशर, पिवळे चंदन, प्राथमिकतेनुसार पिवळे चणे, मुळे वापरल्यास आरोग्य चांगले राहील. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. तुमच्या बायकोच्या कामकाज व्यवहार तुम्ही हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होईल. गैरसमज टाळण्यासाठी हस्तक्षेप करण्यापूर्वी एकदा बायकोची परवानगी घ्या, मग तुम्ही सहजपणे समस्या टाळू शकाल. मतभेदांमुळे खासगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासारखेच आहे. ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांनाही वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्या सोबतही कुणीच नसेल. आजच्या एखाद्या कठीण परिस्थितीत तुमचा जोडीदार कदाचित तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही. उपाय: कौटुंबिक सदस्याच्या आनंदात वाढ होण्यासाठी एक छिद्राचे कांस्य नाणे पाण्यामध्ये फेकले जाऊ शकते. आता पुढची रास वृश्चिक रास. आजवर दबून राहिलेले सुप्त प्रश्न उभे राहिल्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. प्रेम प्रकरण थोडेच कठीण असेल. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारीपासून दूर राहा. काही रोचक मॅगझिन किंवा उपन्यास वाचून तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतात. आज तुम्हाला तुमच्या जाडीदाराची फार चांगली नसलेली बाजू पाहायला मिळेल. उपाय: लाल किंवा भुर्या रंगाच्या गाईला पोळीमध्ये गुळ ठेवून खाऊ घातल्याने लव लाईफ चांगली राहील. आता पुढची रास धनुरास. प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. चढउतारांमुळे फायदा होईल. कुटुंब, मुले आणि मित्रमंडळी यांच्या समवेत वेळ घालवल्याने तुमच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे. आज तुमच्या कामाची आज स्तुती होईल. आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात. यामुळे मनाला शांती मिळेल. प्रेम आणि चविष्ट पदार्थ ही चांगल्या वैवाहिक आयुष्याची मूल तत्वे आहे आणि आज तुम्हाला त्याचाच अनुभव येणार आहे. उपाय:
जेवणामध्ये मधाचा उपयोग केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. आता पुढची रास मकर रास. तुमची कमकुवत जीवनेच्छा तीव्र विषासारखी शरीरावर विपरीत परिणाम करील. म्हणून कलात्मक आनंद देणाऱ्या कामात स्वतःला गुंतवून घ्या आणि आजाराशी सामना करण्यास तयार रहा. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीलाही नफ्यामध्ये बदलू शकतात. ताणतणाव दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध रहा. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकतात आणि टीव्हीवर बरेच सिनेमा किंवा प्रोग्राम पाहू शकतात. तुमचा जोडीदार आज गरज असताना कदाचित तुमच्या कुटुंबियांपेक्षा तिच्या कुटुंबियांची अधिक काळजी घेईल आणि त्यांना जास्त महत्त्व देईल. उपाय: लव्ह लाईफला चांगले ठेवण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ तांब्याच्या जारमध्ये ठेवून घरात ठेवा. आता पुढची रास कुंभ रास. नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्यात असे होईल तसे होईल असे म्हणत राहू नका. आपले वजन नियंत्रणात आणून आपले आरोग्य सुस्थापित करण्यासाठी नव्याने व्यायाम सुरू करण्याची आत्यंतिक गरज आहे. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाला मुकाल. परंतु चिंता करू नका, वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वावगे नाही. उपाय: यशस्वी व्यावसायिक कामासाठी भगवान शंकराला पाण्याने भरलेले नारळ वाहा. आता पुढची रास मीन रास. आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सभोवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला भरघोस नफा होईल. सतहस्तमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. आपल्या प्रियकर प्रेयसीला आवडणारे कपडे वापरू नका, त्यामुळे ती नाराज होऊ शकते. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्या स्पर्धेत यश मिळवून देईल. तुमच्या कुटुंबियांसमवेत तुमचे वाद होतील, पण दिवसाच्या शेवटी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रेमाने कुरवाळेल. उपाय: प्रेम संबंधांना चांगले करण्यासाठी तांब्याचा किंवा सोन्याचा कडा घाला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.